चला पुढील सामना आपण मैदानावरती सुरू करतोय. संदीप दादा कोदरे 11 टीम फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. दोन्ही संघांच्या आग्रहा खातर सामना 6 षटकांचा ठेवलेला आहे. त्यामुळे वेळ वाचवा, अन्यथा नक्कीच सूचना येते आपण ओव्हर कमी करू. त्यामुळे घाई करा. एक अत्यंत रोमहर्षक विजय CSK 11 टीम्स आपण पाहतोय. कॅम्बॉईज 11 संघाला अजूनही विश्वास बसत नाही की हा सामना आपल्या हातातून निसटलेला आहे. मैदानावरती नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनलची मॅच आणि आता मैदानावरती अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 9 धावा CSK 11 टीमनं चेस केलेल्या आहेत. चला घाई करा मित्रांनो, विनंती आहे फिल्डिंग टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आणि फिल्डिंग सेट करून घ्यायचे. फिल्डिंग टीमला विनंती आपण आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. फिल्डिंग टीम तर जाऊया मैदानामध्ये. चला नक्कीच आपण पाहतो मैदानावरती कॅम्बॉय चषक या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये
सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय मैदानावरती सुरू होतोय. ओपनर बॅटर्स हमराज मृत्युंजय अर्थातच रहीम 11 टीम कडून सलामीर फलंदाज वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार ही जोडी सज्ज होते. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप दादा कोदरे 11 टीम कडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत. फिल्डिंग टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू कमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा. पहिलाच बॉल हार्ड लेंथ बुंदात टाकलेला चेंडू होता. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन ची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. नयन षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मैदानावरती आलेला आहे. पुणे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरे तर ज्यांनी फार मोठा नावलौकिक मिळवलेला आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर खुल्या गाठाचे क्रिकेट जे खेळाडू गाजवतात ते आता एकमेकांच्या आमने सामने मैदानावरती निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नयन तर स्ट्रायकिंग एंडला दत्ता पवार अर्थातच डीपी. या स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक सन्माननीय किशोरजी धारकर साहेब प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहे. साहेबांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक साहेबांचं आगमन प्रामुख्याने या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. पहिलं षटक सुरू असताना लेफ्ट आर्म सीमर यावेळेस ओहो वा व्हॉट अ कॅच. मिड ऑन ला विशाल सरकार इज द मॅन. टेकन ब्रिलियंट व्हेरी गुड अविस्मरणीय झेल. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द डे. इथे एक जबरदस्त झेल आणि फलंदाज दत्ता पवार डीपी होत आहेत बाद. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज मैदानामध्ये दत्ता पवार तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये नयन यांची गोलंदाजी अत्यंत प्रभावी ठरते आणि त्या गोलंदाजीच्या सोबतच आपण जर पाहिलं तर विशाल सरकारचे ते एफर्ट्स आपण पाहतोय. प्रामुख्यानं मैदानावरती अत्यंत प्रतिभावान असणारा खेळाडू विशाल सरकार आपण पाहतोय. अगदी काल रात्रीमध्येच देखील आपण जर पाहिलं तर सुरेंद्रदादा पठारे प्रीमियर लीग SPPL चं 4थं पर्व सुरू झालं आणि पहिल्याच मॅच मध्ये 48 धावेंची खेळी करणारा विशाल सरकार आपण नक्कीच मैदानावरती पाहतोय. ज्या मैदानावरती जाईल त्या मैदानावरती विशाल सरकार आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतो. अगोदरच उल्लेख केला की पुण्यनगरीचं क्रिकेट या सर्व खेळाडूंनी गाजवलेलं आहे. पुणे शहरामध्ये मोठा नावलौकिक या खेळाडूंनी मिळवलेला आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पुणे शहराच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतभरामध्ये हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. ओहो हो नवीन फलंदाज आलेत मैदानावरती. न्यू बॅटर लेफ्ट हँडर बॅटर मैदानावरती इन होताना अथर्व पाहायला मिळालेत आणि पहिलाच बॉल इथे वेगानं बॅट तर फिरवली फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रचंड वेग नयन यांचा आपण मैदानावरती पाहिला. हा चेंडू देखील इथे डॉट बॉल निर्धाव आपल्याला जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं अथर्व स्ट्रायकिंग एंडला असताना आणखीन एक चेंडू हार्ड लेंथ हिट केली जाते. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. या चेंडूवरती सिंगल येईल. षटक पहिलं सुरू असताना 2 धावा धावफलकावरती आहेत. संदीप दादा कोदरे 11 टीम टॉस जिंकला. निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. वासिक शेख आणि दत्ता पवार ही जोडी आपण पाहतोय. हमराज मृत्युंजय रहीम 11 टीम कडून सज्ज झाली. दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये खातं न उघडता तंबूच्या आश्रयाला परतले. त्यानंतर नवीन फलंदाज अथर्व आले. पहिला बॉल त्यांनी डॉट खेळला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतली. वासिक शेख ऑन स्ट्राईक आहे. बॅकफुटला बॉडीवेट ट्रान्सफर केलं. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. इट्स हाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. शॉर्ट पिच बॉल होता. पूर्णपणे बॅकफुटला बॉडीवेट ट्रान्सफर करत बॅक डिम्पिट तो क्रीज जात
आडव्या बॅटनं लॉफ्ट केला हा चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उंच पुढे तगडे ताकदवर खेळाडू वासिक शेख मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज आयकॉन आयडॉल म्हणून आपण वासिक शेख यांना खेळताना पाहतो. आणि आता मैदानावरती नक्कीच सातत्यानं आपण जर पाहिलं तर ज्या स्थानिक संघाकडून वासिक शेख आपल्याला निश्चितच फार मोठं टेनिस क्रिकेट गाजवताना पाहायला मिळालेलं आहे. आणि ज्या संघानं खरंतर एक वेगळी ओळख या खेळाडूला निर्माण करून दिली हमराज मृत्यूंजय अर्थात रहीम 11 टीम कडून वासिक शेख आपण मैदानावरती पाहतोय फलंदाजी करताना. प्रामुख्याने ऋषी जोरी सरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आपण पाहतोय भारतभरामध्ये हा संघ आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत असतो. अनेक खेळाडू सरांच्या मार्गदर्शनाखाली घडताना आपण पाहतो. ISPL मध्ये देखील आपण जर पाहिलं तर महेश नानगुडे सारखा खेळाडू आपल्याला प्रामुख्याने निश्चितच या संघामधून पुढे येताना ऋषी सरांच्या मार्गदर्शनाखाली घडताना आपण पाहिलेला निश्चितच प्रमाणे आहे. अनेक खेळाडू पुण्यनगरीमधून देखील आपण जर पाहिलं ISPL साठी देखील त्यांची वर्णी लागलेली आहे. आणि आता मैदानावरती त्यातीलच खेळाडू दरम्यान आता ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होत आहेत. ओ हो कमी पावलांचा असणारा रनअप परंतु चेंडू रिलीज केल्यानंतर वेगवान पद्धतीनं चेंडू फेकण्याची क्षमता वाईट बॉल पंच या ठिकाणी कळवत आहेत. यासोबतच संघाचा धावफलक पुढे जाते. कृपया गोलंदाजाचं नाव कळवा. फिल्डिंग टीम एक खेळाडू असेल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. सचिन मोरे आले बॉलिंग मार्क वरती. व्हाईट बॉल +1 2 धावा प्राप्त होत आहेत. वासिक शेख यांच्याकडे स्ट्राईक आले. यावेळेस उडवला बॉल परफेक्ट मिड ऑफ द बॅट पिकअप शॉट होता लॉंग ऑफला मागे धावताना अवघड चान्स परंतु मैदानावरती जे अवघड काम आहे ते सोपं करतात हे खेळाडू. सुंदर कॅच फलंदाज बाद. एक चांगला झेल मैदानावरती आपण पाहतो टिपला गेलाय. पटका सुरेख होता परंतु नक्कीच आपण पाहतो मैदानावरती त्यामुळे सुंदर खर तर झेल होता असं म्हणावं लागेल. असे शेख बाद होत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये आकाश काळे नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती आहे. पुण्यनगरीमधून आपण जर पाहिलं तर NBA ट्रॉफी सारखी स्पर्धा असेल प्रहार प्रीमियर लीग सारखी स्पर्धा असेल अशा अनेक नामवंत स्पर्धा या खेळाडूंनी गाजवलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता कॅम्प बॉय चषक या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये भिडताना संघर्ष जो मैदानावरती आपण या सर्व खेळाडूंचा पाहतोय. ओव्हर नंबर 2 पहिलाच बॉल वाईड होता खराब होता त्यावरती धाव देखील मिळाली. 2 रन आल्या मुफ्त मध्ये त्या 2 धावा होत्या परंतु त्यानंतर चांगला चेंडू सचिनचा वासिक शेख यांची विकेट देऊन गेलाय. हळूवारपणे चेंडू ऑन साइडला टॅप केला. मिड ऑन मधून पुन्हा एकदा विशाल बॉल वरती येतोय. विशालने प्रभावित केले. क्षेत्ररक्षण असू द्या बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या तो चमकताना पाहायला मिळतो. दरम्यान एक सिंगल धावफलक 9 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती बाउंड्री आली जी पहिली बाउंड्री नक्कीच आपण या सामन्यामधील पाहिली. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे मोठा फटका नाहीये षटकार किंवा चौकार नाहीये कारण ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानावरती आपण पाहतोय. अथर्व कड मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच जो स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी राईट कॉम्बिनेशन नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते. अनेक लेफ्ट हँडर नक्कीच सातत्याने आपण या टीम मध्ये पाहतो. यावेळेस चेंडू मात्र जसा आला तसा भिरकावला. शॉर्ट पिच बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळत आहेत 4 चौकार. आणि या चौकारानं धावफलक आता पुढे जाते स्कोर कार्ड वरती. नक्कीच आपण पाहतोय 13 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 रन लॉस ऑफ 2 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय इथे दुसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना अथर्व च्या बॅट मधून हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार मैदानावरती पाहायला मिळालाय. तर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार सचिन. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला उडवला बॉल आणि जातोय चेंडू आउट ऑफ द पार्क. शॉट ऑफ द मॅच क्लासिकल प्रहार सौंदर्य दाखवणारा डोळे दिपवणारा फटका होता. षटकार.
इनसाइड आउटचा एक परफेक्ट स्ट्रोक, परफेक्ट बॅट वरती कनेक्ट झाला आणि मनगटी पॉवर पाहायला मिळाली. क्वालिटी स्ट्रोक होता. षटकारांना धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती आकडे बदलत आहेत. 19 धावा ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू. जी चर्चा केली की षटकार चौकार दुर्मिळ झालेत आणि त्यानंतर लगेचच फलंदाजाच्या बॅट मधून षटकार चौकारही आले. हो हो थोडंसं अवसळ घेणारा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 20, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांमध्ये आपण जर पाहिले तर मैदानावरती नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण 70 धावा ज्या चेस होताना पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या मैदानावरती 6 षटकांमध्ये तुम्हाला 70च्या पुढे कमीत कमी नक्कीच पोचावं लागेल. 70-80 पर्यंत नक्कीच मजल मारावी लागेल. पण दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूचं बरं नाही. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले फिल्डर्स आहेत. त्यामुळे मैदानामध्ये हे बॅटल जितक्या धावसंख्येचं होईल तितकं रंगतदार होईल. यामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत जे निश्चितच नसणार आहे. कॅम्बॉय चषकामध्ये आपण पाहिलं मुंडवा आणि केशवनगर परिसरातील एक जो हाफ आपल्याला पाहायला मिळाला. त्या व्यतिरिक्त 3 हाफ हे आपल्याला खुल्या गटातील ओपनचे पाहायला मिळाले आणि मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय. दरम्यान आता गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी न्यू बॉलर बॉलिंग मार्कवरती येत आहेत. करण गन्सोलकर मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय सज्ज होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही खेळाडूची नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिलेली आहे. करणचा पहिलाच बॉल रडार मध्ये होता, उडवला हवेत आणि इथे वाईड स्ट्रॉंग आणला. वा, आणखीन एक कमालीचा झेल. पुन्हा एकदा सुंदर कॅच. फलंदाज होत आहेत बाद. चला घाई करायचे. बॅटर मैदानावरती नवीन फलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेम टेमगिरी नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 20 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चा पहिला बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय बाद होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. करण गोलसुलकर खरं तर मैदानावरती आलेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवलाय. या अगोदर मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट आला. वाईट बॉल त्यावरती धाव स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नासिक 6 स्ट्राईकला आले, ते झेलबाद झाले. याही षटकामध्ये तेच पाहायला मिळालं. झेलबाद होताना फलंदाज मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर प्रेम, उंच पुरात तगडा ताकदवर असणारा सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो प्रेम मैदानावरती दाखल होतोय. 20 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. यावेळेस आल्या वा वा वा, आसमानी टोला, गेंद गई तारामंडल में, आउट ऑफ द पार्क. ये लगा बिग 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 सिक्सर. 6 रन. षटकार मैदानावरती देखील आपण पाहतोय प्राप्त होताना जो पाहायला मिळालाय आणि या षटकारानं धावफलक देखील आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रेम टेमगिरी आला जो मैदानावरती दाखल झाल्यानंतर मी उल्लेख केला मित्रांनो, ही इज अ सिक्सर किंग आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. प्रेम टेमगिरीच्या बॅटमधून 6 धावा आलेत. धावफलक 26. करण गन्सोलकर ऑन द मार्क. राईट मोर स्लोअर वनचा वापर रीड केला, ओळखला आणि तो टप्पा आल्यानंतर त्याचा योग्य कार्यक्रम केला. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानावरती आपण पाहतोय आणि ज्या चेंडूवरती तर मैदानावरती मला हा षटकार खेळला तो षटकार थेट आपली जी प्रमुख ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीच्या दिशेने जवळपास तो चेंडू चालला होता. बहुधा प्रेम सांगण्याचा प्रयत्न करतात की ती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला मिळवायची, त्याच दिशेने फटका होता.
आणखीन एक वा बैठक वा 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 सौंदर्य दाखवले क्लास दाखवलाय आला रे आला पुण्यनगरीचा सिक्सर किंग आला प्रेम टेमगिरेच्या बॅटमधून लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार सेमीफायनलच्या मॅच मध्ये हमराज मृत्युंजय रहीम 11 टीम कडून खेळताना करण गंजोलकरच्या विरोधात लागोपाठच्या 3 चेंडूवरती मारले 3 षटकार 38 धावा फलकावरती असताना आता मात्र स्लोअर वनचा वापर प्रेडिक्शन बरोबर होतं डगआउट मधून आपण जर पाहिलं तर नक्कीच तिथे प्रेडिक्शन होतं की आता स्लोअर वन येणार आहे मैदानावरती नक्कीच हा चेंडू डॉट आलाय मित्रांनो करण गलसुलकरनं प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकला शॉर्ट बॉलही टाकला स्लोअर वनही टाकला बुंद्यातही चेंडू टाकला स्लॉट मध्ये देखील टाकला आता शेवटचा बॉल आणखीन एक ओव्हर पिच बॉल उडवला हवेत आणि चेंडू पाठवलाय लांब लांब खूप लांब प्रेम टेमगिरेच्या बॅट मधून या ओव्हर मधील 4था षटकार षटक संपलंय 3ऱ्या क्रमांकाचं आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 44 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 44 रन 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रेम टेमगिरेची कमालीची फटकेबाजी आल्या आल्या पहिलाच बॉल त्यानं मैदानावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला दुसऱ्या चेंडूवरती षटकार जो स्क्वेअर लेगला होता 3ऱ्या बॉलवरती षटकार मैदानावरती ऑन साइडला नक्कीच आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती तो ऑन साइडचं क्षेत्र निवडलं आणि तिकडे षटकार वसूल केला धावफलक 44 3 ओव्हर मध्ये 44 2 षटकांमध्ये धावफलक 20 होतं ओव्हर नंबर 3 मध्ये 24 आल्या तर मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा नयन बॉलिंग मार्क वरती येत आहेत यावेळेस चेंडू व्हाईट बॉल पंच या ठिकाणी कळवत आहेत अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल स्कोर कार्ड 45 पुन्हा एकदा बुंदा टाकलेला बॉल होता समोरच्या दिशेने खेळला गेला एक धाव नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल 46 धावा प्रेम टेमगिरे मैदानावरती फलंदाजी करतोय त्याच्या बॅट मधून 5 चेंडूंमध्ये 24 आलेले आहेत त्यामुळे निश्चितच आकाश काळेने देखील संयम दाखवलाय जास्तीचं काही तिथे मोठा रिस्क त्याने घेतली नाही सिंगल घेऊन स्ट्राईक प्रेमकडे रोटेट केले आणि आता इथे फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न नो मॅच लँड मधून बॉल फरार झालाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषेच्या पलीकडे आपल्या डगआउट मध्ये पाठवलाय खेळाडू कक्षामध्ये पाठवलाय 4 धावा चौकार या चौकारानं मैदानामध्ये धावफलक पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 50 धावा 50 अप सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय आतापर्यंत या डावामध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो 20 चेंडू टाकलेले आहेत 50 बनल्या गेल्यात यावेळेचा चेंडू बुंदा टाकलेला बॉल होता चांगला चेंडू होता गोलंदाजाचा मैदानावरती आपण पाहतोय नयन हा चेंडू परफेक्ट यॉर्कर लेंथ हाताळला आणि हा चेंडू मैदानावरती मोठं प्रत्युत्तर कुठले नाहीये प्रेमकडे डॉट बॉल आलाय धावफलक 50 बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई उल्लेख आपण सातत्याने करतोय कारण ओपन हाफ मधून हे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे ऑल इंडिया ओपन तुम्ही कुठलेही खेळाडू घेऊन या संघामध्ये नक्कीच आपल्याला ते समाविष्ट करू शकतात फुल टॉस होता ऑन साइडला खेळला मिस टायमिंग झाला बॉल हवेत स्क्वेअर लेगला फिल्डर टिपला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये आले विकेट फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत विकेट येते प्रेम टेमगिरे बॅक टू डगआउट होताना पाहायला मिळतात बॅट्समन रिव्ह्यू आपण पाहतोय एक रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर आता इथे निश्चितच केला जातोय 3ऱ्या पंचांची मदत बिमर साठी ओव्हर द वेस्ट चेंडू आहे का हे तपासलं जाणार आहे पाहूया 3रे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत थर्ड अंपायर नक्कीच तिथे महेश जाधव सर चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत फुल टॉस बॉल
फेअर डिलिव्हरी पण त्या ठिकाणी कळवत आहेत आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. फलंदाज मैदानामध्ये प्रेम टेमगिरे आउट होत आहेत. परंतु मित्रांनो, प्रेमची बॅटिंग आवडली असेल, हा छोटासा कॅमी आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 4 षटकार मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी मारले. जबरदस्त खेळ साकारला. नवीन फलंदाज मनोज साठे मैदानावरती न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर निश्चितच 50 अंकावरती स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 4 मध्ये कमबॅक होत आहे संदीप दादा कोदरे 11 टीम्स, कारण या षटकामध्ये प्रेम टेमगिरेची विकेट आली. सेट बॅटर मैदानामध्ये आउट झाला आणि निश्चितच 50 धावा धावफलकावरती. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नयनचे षटक या षटकामध्ये धावा देखील आलेल्या आहेत, परंतु विकेट देखील आली, ही बाब महत्वाची आहे. नवीन फलंदाज मनोज साठे न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. ओ हो हो, बॅकफुटला मैदानावरती जात फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती, परंतु तिथे आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. धावफलक 50. ओव्हर नंबर 4 चा पुढचा चेंडू, चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. या षटकाला मॅक्सिमाइज करण्यासाठी एक मोठ्या फटक्याची आवश्यकता, कारण आतापर्यंत फक्त 6 रन आलेत. उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटरचा स्टान्स ओळखला, वेग वाढवला आणि मैदानावरती हा चेंडू देखील आलाय डॉट. मनोज साठे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती बीट होत आहेत. तर मैदानामध्ये षटक संपले आहे ते 4थ्या क्रमांकाचं. मित्रांनो, 2 ओव्हरमध्ये 20 होत्या, 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 44, 4 ओव्हरमध्ये धावा होत आहेत 50, फक्त 6 धावा आल्या. नयन हे षटक आपण पाहतोय, काय सुंदर हाताळलंय, काय सुंदर कमबॅक या षटकामध्ये आपण नयन यांचं पाहतोय. आणि मैदानावरती 4 ओव्हरमध्ये 50 बनल्या गेल्यात. आता उर्वरित 12 चेंडूंचं काही शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूंवरती कशा पद्धतीनं स्कोर कार्ड उभं केलं जाणार. आकाश काळे सोबतीला मनोज साठे. पहिल्या 2 चेंडूवरती मनोजचं खातं उघडलेलं नाहीये. आकाशनं 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवलेल्या आहेत. त्यामुळे आता मैदानावरती निश्चितच आकाश काळेकडून संघाला मोठ्या अपेक्षा ज्या निश्चित प्रमाणे असणार आहे. तगडा ताकदवर बॅटिंग ऑर्डर जरूर हमराज मृत्युंजय रेम 11 टीम्स आहे, परंतु आता या जोडीकडून अपेक्षा मोठ्या आहेत. प्रतिभा याही खेळाडूंची फार मोठी आहे. त्यामुळे मैदानावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर या 2 षटकांमध्ये या पुढच्या 12 बॉलवरती किती धावा येणार आणि काय टार्गेट सेट होणार संदीप दादा कोदरे 11 टीमला, हे पाहणं निर्णायक ठरेल. चांगला चेंडू होता, फक्त दिशा दिली, वा ऑफ स्टंपच्या बाहेरून वाईड यॉर्करचा प्रयत्न, लेट कट केलाय, पाठवलाय बॉल थर्ड मॅनला. शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर आणि मैदानावरती तिथे धावा मिळतात 4. खणखणी चौकार. चोपन्न धावा धावफलकावरती आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क वरती सचिन आलेले आहेत. वैयक्तिक कोट्यातील लेग बायच्या माध्यमातून 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 55 धावा आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सचिन मोरे. वैयक्तिक कोडीले 2रं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. सांघिक 5वं षटक आहे आणि इथे मैदानावरती मनोज साठे बीट होत आहेत. टप्पा पडल्यानंतर बराचसा खाली राहणारा चेंडू, बॅट वेगानं फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू थेट यष्ट्यांवरती आदळतोय. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. मैदानावरती फलंदाज मनोज साठे बॅक टू द पव्हिलियन. 3 चेंडूचा सामना केला मनोज यांनी, खातं उघडलं नाही. तंबूच्या आसरला परत आहेत, थोडंसं निराश आहेत, हताश आहेत. तर आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय ओमकार गायकवाड मैदानावरती सज्ज होत आहे. धावफलक 55 धावा
5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस आलेत नवीन फलंदाज मैदानावरती. ओमकार आले, उडवलाय बॉल हवेत, परंतु तिथे फटका फसलाय. दूरचं डिस्टन्स नक्कीच मध्ये कमी कव्हर केले. थेट बाउंड्री वरती एक चांगला झेल मैदानावरती पाहायला मिळालाय आणि फलंदाज बाद होत आहेत ओमकार. तंबूच्या आसऱ्याला विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर जगताप सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा धावफलकावरती असताना 6 फलंदाज बाद झालेले आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. सचिन मोरे इज द मॅन. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 प्रमुख फलंदाजांना बाद केले. प्रथमतः मनोज साठे आणि त्यानंतर ओमकार गायकवाड ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सचिन. हॅट्रिक बॉल होता, सोडून दिला, वेल लेफ्ट केला. व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती पण त्या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती 56 धावा. अजूनही विकेट हॅट्रिकची संधी असणार आहे. हा अतिरिक्त चेंडू होता, अतिरिक्त धाव होती. यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, दिशा थोडीशी खराब होती. वा, फाईन लेगला चांगला स्टॉप, चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळते. जयराज यांच्याकडून आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळालं. चेंडू अडवला गेला आणि यासोबतच आपण पाहतोय एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 57 धावा. ओव्हर नंबर 5 चा शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल परफेक्ट मिडल तर झालाय. उंची घेतली तितकीच लांबी प्राप्त करेल. इट्स हाय अप इन टू द स्काय, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हा खणखणी षटकार. 6 धावा. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 63. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 63 रन, लॉस ऑफ 6 आफ्टर 5 ओव्हर्स. 5 षटकां मैदानावरती नक्कीच आपण पाहतो तिथे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 63. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. आणि आता शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येणार. थोडीशी बातचीत चर्चा मैदानामध्ये केली जाते आणि आता अंतिम षटकासाठी टीम अनुभवाकडे वळते. जयराज यांच्या खांद्यावरती जबाबदारी जी मैदानावरती सोपवली जाते. अंपायर सर, येस नक्कीच जे खेळाडू लोकल ॲप मध्ये खेळलेले आहेत ते ओपनला देखील खेळू शकतात अशी माहिती त्या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेली आहे. तर जाऊया मॅच कडे. लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्क वरती जयराज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक. जयराजांचा पहिलाच बॉल फुलटा सरळ बॅटचा वापर. लॉंग ऑफला किल्ला डेके मस्तक पदस्तक देत बॉल बॉर्डर लाईनच्या पार. रन मिळतात 4. खणखणीत चौकार. या चौकारानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 67 धावा. समीर स्ट्रायकिंग एंडला आहेत. 2 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी बनवल्यात. आकाश काळेच्या बॅट मधून देखील एक पॉझिटिव्ह इंटेंट षटकार पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू समोरच्या दिशेला लॉफ केलाय. कव्हर्स मधून बॉल जातोय तो दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार समीर जगताप यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज.
लगातार 2 चेंडूंवरती 2 चौकार. धावफलक 71-71. आकाश 5 चेंडू आणि 12 वरती खेळतायत. समीर 3 चेंडू 9 वरती. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवत आहेत आकाश. स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेत आहेत आणि मैदानावरती नक्कीच आकाश स्वतःला बॅक करतोय. पुढच्या चेंडूंवरती नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी तो ट्राय करणार आहे. चौकार षटकारांसाठी तो जाणार आहे. पहिले 2 चेंडू समीरने खेळले, त्याच्यावरती चौकार मारला. तिसरा बॉल समीरचा फटका फसला, तिथे सिंगलच आली. सेकंड रन होऊ शकली असती कदाचित, परंतु आकाशने नकार दिला कारण त्याला स्ट्राईक हवी होती. मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतो तिथे डॅरेजची मागणी, तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच या ठिकाणी घेतल्या. ते उचलली घेणारा चेंडू होता. ऑनफिल्ड पंच पाहतोय आपण तिथे निश्चितच मैदानावरती थोडीशी चर्चा जी जरूर सुरू आहे. तर येस सर, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू यापूर्वी जो अनसक्सेसफुल झालेला आहे, त्यामुळे निश्चितच आपण पाहिलं ज्या चेंडूवरती खरं तर प्रेम बाद झाले, तो चेंडू डीप होणारा बॉल होता, बिमर होता, त्याच्यावरती बिमरसाठी खरं तर मागणी होती, परंतु तिथे फेल डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. त्यामुळे इथे रिव्ह्यू मिळणार नाहीये. पंचांचा निर्णय कंटिन्यू करावा लागेल. 1 बाउंडची घोषणा. यावेळेस आकाश काळेचा वार, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, धावा मिळत आहेत 6. हा षटकार. (78) 78 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक सुरू असताना शेवटचा बॉल. थोडासा स्लोअर वन टाकला, धीम्या गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळून काढला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होते. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल. सेकंड रनला बॅटर रन आउट होत आहेत. 1 धाव मिळते आणि यासोबतच 79 रन ऑन स्कोर कार्ड. 80 रन इज अ टार्गेट. 80 धावेंचं आव्हान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
तर जवळ मैदानामध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. सलामीर फलंदाज संदीप कोदरे 11 टीम कडून ओपनर बॅटर्स मैदानामध्ये सज्ज होत आहेत. तर फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे कृपया एक खेळाडू पाठवा. बॅटिंग टीम बॅटरची नावं कळवा. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. जयराज सर एक प्लेअर पाठवा बॅट्समनची नावं सांगण्यासाठी. तर नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय सुमित डोंगडे आणि दुसऱ्या बाजूला परेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर जगताप षटक क्रमांक 1 साठी मैदानावरती आलेले आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला गेला आणि या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होते. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव जी मैदानामध्ये प्राप्त झालेली आहे. पहिलं षटक मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय जे सुरू असताना समीर यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय याही खेळाडूंना नक्कीच मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. दुसऱ्या बाजूला सुमित डोंगडे नक्कीच आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमधील मोठी मोठी नावं आहेत आणि आता मैदानावरती नक्कीच दुसऱ्या बाजूला परेश यांना आपण पाहतोय. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची देखील फार मोठी ओळख टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. एक धाव धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं. हो यावेळेस थोडस मैदानावरती होते जास्तीचा फोर्स वापरला गेला. ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये आकाश यांची जबरदस्त फिल्डिंग, चांगला रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. एक धाव येते आणि एका धावेनं धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड वरती 2 धावा. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय तिथे निश्चितच पहिल्या क्रमांकाचं. यावेळेचा चेंडू पंच केला पॉइंटच्या डोक्यावरतून. यावेळेस मात्र तडाखा सुंदर आहे, फटका जोरदार आहे आणि या चेंडूवरती सुमित डोंगडे यांना मिळत आहेत 4 धावा. चौकार. संदीप कोदरे 11 टीमचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 6. पहिले षटक मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय आणि या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती समीर जगताप यांचा कंट्रोल होता. फलंदाजांनी सुरुवातीला जास्तीची घाई केली नाही, परंतु आता पहिल्याच ओव्हरच्या 4थ्या चेंडूवरती अटॅक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. या चौकारांना धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड 6. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सोडली ओळखले जाणारे सुमित. हो हा चेंडू देखील मैदानावरती आपण पाहतोय प्लेन मिस इथे बीट होताना पाहायला मिळतात. दरम्यान डॉट बॉल असेल. 80 धाव्यांचा पाठलाग या डावामध्ये नक्कीच आपण पाहतोय. चांगलं टार्गेट प्रथमतः बॅटिंग करताना हमराज मृत्युंजय रहीम 11 टीमनं ते टार्गेट सेट केलं. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सुमित डोंगडे आणि परेश कडके ही जोडी. हो यावेळेस परफेक्ट मिडल टू बॅट. एक जबरदस्त पिकअप शॉट. कॅम बॉयच्या षटकाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. 6 धावा. षटक संपले पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 12. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 12 या अंकावरती नक्कीच आपल्याला पोहोचताना पाहायला मिळालेला आहे. 30 चेंडूंचा खेळ नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 68 धावा अजूनही बनवायच्यात आणि आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये वासिक शेख मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. उंच पुढे तिकडे ताकदवर असणारे वासिक शेख रफ्तार का सौदागर म्हणून नक्कीच आपण पाहतो ज्या खेळाडूची ओळख आहे. आपल्या गोलंदाजी वेगळीच धार या खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दाखवलेली आहे. टू व्हीलर बाईक पटकावणारे वासिक शेख नक्कीच आपण पाहतोय बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. ओहो यावेळेस परेशचा हल्ला, परेशचा पलटवार. चेंडू परफेक्ट विडवा द बॅट. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून आलेला हा बाहुबली षटकार. 6 धावा.
या षटकारानं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहे ते 18. चला 3:15 झालेले आहेत. 3:15 वाजलेले आहेत. थोडीशी घाई करा यानंतर ना सेकंड सेमीफायनल, त्यानंतर ना मेगा फायनल. तुम्हाला वेळ वाचवा, घाई करायचे. वासिक यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण. मागच्या षटकामध्ये परेश थोडेसे शांत सावध पाहायला मिळाले, परंतु या षटकामध्ये नक्कीच आता पॉवर प्ले मध्ये जास्तीचे रन्स बनवायचे आहेत. 80 रनचा पाठलाग करायचा. अर्थातच आपल्याला मैदानामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगला स्कोर उभा करावा लागेल. इनसाइड आउट खेळला यावेळेस कव्हरच्या डोक्यावरतून. स्वीपर कव्हरच्या दिशेने हा फटका सुरेख. वन बाउन्स बॉल जातोय तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परेशच्या बॅटमधून षटकारा पाठोपाठ आलेला हा एक देखणा चौकार. 4 धावा. मनगटी पॉवर पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल नक्कीच तिथे क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून. इनसाइड आउटचा फटका होता. मनगटाची ताकद दाखवली, तो जोर दाखवला. थोडीशी बातचीत आता मैदानावरती नक्कीच आपण पाहतो. वासिक शेख यांच्या सभेची सुरू आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेले आहेत, त्यामुळे निश्चितच आता चर्चा होतीये. हो वेग होता, प्रचंड मोठा वेग. आणि दरम्यान इथे ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. ओव्हर स्टेपिंग साठी आपण पाहतोय फ्रंट फूट चेक साठी तिसऱ्या पंचांना रेफर केले जाते. अनफिल्ड पंच अजय आवळे सरांना थोडंसं तिथे आपण पाहतो नक्कीच जी शंका आहे, डाऊट आहे. नंतर तिथे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. क्लिक लाईव्ह स्पोर्ट युट्यूब वाहिनीवरती स्पर्धा प्रक्षेपित होते, नक्कीच चेक केलं जाईल. गोलंदाजाचा पाय देखील आपण पाहतोय. फ्रंट फूट चेक इथे नक्कीच होणार आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर कॉल, अंपायर रिव्ह्यू आपण नक्कीच पाहतोय. तिसरे पंच कळवतात इट्स अ नो बॉल. येस, मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच नो बॉलचा इशारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन विकेट किपर दत्ता पवार यांच्या हातामध्ये स्थिरावला आणि नक्कीच तो चेंडूचा वेग अतिशय विलक्षण होता. परंतु वेगवान चेंडू टाकलेला असताना मैदानावरती नक्कीच वासिक शेख आपण पाहतोय स्टेप आउट झाले. तिथे फ्रंट फूट आपण पाहतोय नक्कीच थोडस पुढे गेलाय आणि मैदानावरती नक्कीच नो बॉल आलाय. पुढचा चेंडू फ्रीट फ्रेश. फ्रीटचा बॉल उसळी घेणारा चेंडू ताप परकट केलाय आणि चेंडू जातोय तो डीप फॉर्मॅनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला हा चेंडू. 4 धावा. चौकार फ्रीटच्या बॉलवरती. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. पहिल्या इनिंग आणि सेकंड इनिंगची जर आपण तुलना केली, पहिल्या डावामध्ये 2 षटकांमध्ये धावफलक 20 वरती होतं. षटक आपण पाहतो मैदानावरती निश्चितच तिथे दुसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना वासिक शेख थोडेसे महाग ठरलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे आपण पाहतो ऋषी सर अगदी विकेटच्या क्लोज जे उभे राहताना पाहायला मिळतात. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय तिथे स्टेप आउट होऊ द्यायचा नाहीये, पावलांचा वापर करू द्यायचा नाहीये. त्यासाठी वासिक शेखच्या या पेस बॉलिंगच्या विरुद्ध देखील ऋषी सर जरूर आले, परंतु यावेळेस देखील एक चांगला फटका परेश यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतो नक्कीच त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा आपण पाहतो नक्कीच तिथे थर्ड अंपायरची मदत, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. पुन्हा एकदा तोच निर्णय करता असणार आहे की आता फ्रंट फूट चेक साठी आणि तिसरे पंच कळत आहेत. पुन्हा एकदा ओव्हर स्टेप. इट्स अ नो बॉल.
हो हो हो, आता चिंता वाढते मैदानावरती. नो प्लस 4 या चेंडूवरती मिळत आहेत 5 आणि आता मैदानावरती पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्रीट असणार आहे. धावफलक 32, 32 धावा. 3 चेंडूवरती वासिक शेख तब्बल 20 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. परेश बदनाट फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांना पुढून खर तर नो बॉल येत आहेत. त्या नो बॉल वरती देखील मोठं आक्रमण, फ्रीटच्या बॉल वरती देखील फायदा घेतला जातोय. फ्रीट ऑन. हो हो हो, आता मात्र स्लोअर वन टाकला, धीम्या गतीने टाकला हा चेंडू. फ्रीटचा बॉल मिस झालेत फलंदाज परेश. 8 चेंडू 19 वरती खेळतात. दुसऱ्या बाजूला सुमित देवडे 4 चेंडू 11 वरती खेळताना वास्तिक शेख यांचे षटक. पहिल्या 3 बॉलवरती 20 आलात, परंतु पुढचे 3ही चेंडू जर डॉट टाकले तर हे षटकही नक्कीच आपण पाहतोय ते पहिले 3 चेंडू कव्हर होऊ शकतात. तर समोर परेश आहेत, प्रयत्न करतायत या षटकामध्ये मोठे फटके घेतण्यासाठी. वाह, वॉट अ स्ट्रोक. गुडघा टेकवलाय आणि चेंडू पाठवला कव्हरच्या डोक्यावरून बॉर्डर लाईनच्या पलीकडे. रन मिळत आहेत 4. एक क्लासिकल मॅजिकल चौकार, 4 धावा. या चौकारानं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 36 धावा. षटक आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्ले मध्ये महागडी गोलंदाजी होते टीम अमराज मृत्युंजय रहीम 11 आपण पाहतो मैदानावरती. वासिक शेख यांचे प्रचंड महागडे षटक आणि या षटकामध्ये फलंदाजाचं डॉमिनेशन पाहायला मिळालं, बॅटरचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला थोड्याशा चुका देखील गोलंदाजाच्या झाल्या. ओव्हर स्टेपचे झाले, तिथे 2 ओव्हर स्टेपिंगचे नुबॉलही पाहायला मिळाले. तर नुबॉलवरती देखील धावा आल्या, फ्रीटच्या चेंडूवरती देखील आक्रमण पाहायला मिळालं होतं. आणि तर मैदानावरती फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती असताना लॉंग ऑफच्या फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. कव्हर्सला फिल्डर डीप मध्ये बाउंड्री वरती सेट केलाय. तर वायडिश लॉंग ऑन डीप कॉर्नरला, डीप कॉर्नर मध्ये वायडिश मिड विकेट आणि डीप कॉर्नरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक सेट केलेला पाहायला मिळतोय. त्यावेळेचा चेंडू प्रचंड वेगवान बॉल होता. दरम्यान ऑफस्टमच्या थोडस दूर वरतून आलेला हा चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. नक्कीच कुठल्या प्रकारची धाव नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 36. 36 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. वास्तिक शेख यांचे षटक या षटकामध्ये 24 धावा मैदानावरती प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. विकेटच्या शोधामध्ये होते. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचं धावफलक जर तुम्हाला थांबवायचं असेल, ओपन हाफ मधून ज्यावेळेस आपण निश्चितप्रमाणे खेळतो त्यावेळेस 11चे 11 खेळाडू हे निश्चितच चांगले खेळाडू असतात, चांगले बॅटर असतात, चांगले गोलंदाज असतात, प्रमुख अष्टपैलू खेळाडू असतात. त्यावेळेस आपण लोकल हाफ किंवा गावामधून खेळतो त्यावेळेस टॉप ऑर्डर मधले फलंदाज आपल्याला अधिक ताकदवर पाहायला मिळतात. मिडल ऑर्डर मधील फलंदाज तिथे निश्चितच आपल्याला काही प्रमाणात रन्स बनवताना पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळेस ओपन हाफ बद्दल आपण चर्चा करतो की एक से बडकर एक खेळाडू संघामध्ये समाविष्ट केले जातात, त्यामुळे निश्चितच प्रत्येक चेंडू एका धावेला अनन्यसाधारण महत्व मैदानावरती असणार आहे. 36 रन 36 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा समीर जगताप मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, पॉवर प्लेचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर ऑन साइडला आपण पाहतो नक्कीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आकाश काळे, मिड विकेटला मनोज साठे, वाईडिश लॉंग ऑन कॉर्नरवर देखील फिल्डर मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि सोबतच आपण पाहतोय मैदानावरती सजलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
42 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाही, परंतु त्यानंतर आलेला षटकार. 22 चेंडूंमध्ये 38ची गरज. हो हो हो, आणखीन एक चेंडू मैदानावरती आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर थोडसा खाली राहणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. डॉट आला. ही खासियत आहे समीर जगतापची. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारे चेंडू, कट्टर चेंडू वापरले जातात. कधी निश्चितच अतिरिक्त बाउन्स तर कधी बराचसा खाली राहणारा चेंडू. ती बोटांची जादू समीर जगतापची आपण पाहतो. नकल बॉल देखील ते टाकतात, ऑफ कटर देखील टाकतात, लेग कटरही टाकतात, स्लोअर वनही टाकतात. 22ची एक धाव पण त्या ठिकाणी कळवत आहेत. एका धावाने धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 43 धावा. आणि चेंडू रिलीज करण्याचा जो पॉइंट आहे तो सातत्यानं त्यांचा बदलत असतो, त्यामुळे बाउन्स मध्ये तुम्हाला बरचसा व्हेरिएशन, बरचसा बदल पाहायला मिळतो. कधी आपण जर पाहिलं तर थोडसा लेट त्या ठिकाणी चेंडू रिलीज करतात, कधी थोडं लवकर रिलीज करतात. मैदानावरती ही व्हेरिएशन या गोलंदाजाला खास बनवतो. धावफलक 43, 43 धावा. षट क्रमांक 3. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न होता. वा, स्क्वेअर रेगला आकाश काळेची चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स, चांगला थ्रो आणि मैदानावरती एकच धाव मिळते. 11 बॉलमध्ये 24 धावा परेशानने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला सुमित दोंगडे खेळतात. 8 चेंडू 17 वरती. धावफलक 44. 19 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 19 पैकी 6 षटकार मारायचे. अगदी साधं सोपं कॅल्क्युलेशन आपण नक्कीच या टेनिस बॉल क्रिकेटपटूंचं जर पाहतो, खुल्या गटातली क्रिकेट असंच कॅल्क्युलेशन त्या खेळाडूंचं असतं. 6 मारायचे, त्यापैकी 1 आलाय सुमित डोंगरेच्या बॅट मधून. पलटवार झालाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. षटकार. समीकरण मैदानावरती आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 30 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. या षटकारासोबतच सांघिक अर्धशतक पूर्ण होते. संदीप कोदरे 11 टीमची धावा संख्या 50 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 80 धावांचं आव्हान. पहिल्या 3 ओव्हरमध्ये हे आव्हान जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने ते अचीव्ह केलेले असं म्हणता येईल. 80 धावांचं टार्गेट असताना 50+ 50 धावा संख्या करता मैदानावरती उभारलेला आहे. 50%हून अधिकही जे टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आता उर्वरित 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने धावा बनवायच्यात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये ओव्हर नंबर 4 साठी. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना, तयार होताना प्रथमेश जाधव. हा गोलंदाज अत्यंत प्रभावी खेळ सातत्यानं प्रथमेश आपण पाहिलेला आहे. निश्चितच मैदानावरती हा देखील गोलंदाज आपण पाहतो अगदी कमी वयामध्ये मोठा नावलौकिक मिळवताना पाहायला मिळालेला आहे. खेड तालुक्यामध्ये आंबेटान चषकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमेश सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरताना आपण पाहिलेलं आहे. काल रात्रीच्या सत्रामध्ये SPPL सुरेंद्र पठारे प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ प्रथमेशचा पाहायला मिळालेला आहे. अनेक मैदानं गाजवतात हे सगळे खेळाडू. यावेळेस चेंडू उडवला, बॉल ऑन साइडला, देख घुमा के अफलातून अप्रतिम आपला फटका. 440चा फटका. षटकार 6 धावा. मान्यवरांचं आगमन होतोय. आदरणीय संदीप कोदरे प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. ड्रायव्हरांचं देखील आम्ही या ठिकाणी कॅम्पबाई चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि नक्कीच त्यांच्या नावानं जो संघ मैदानावरती खेळतोय तो संघ आता नक्कीच हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचालही करतोय. परंतु मॅच दोन्ही टीमकडे ऑन आहे असं म्हणता येईल. हमराज मृत्युंजय टीमकडे देखील निश्चितच आपण पाहतोय फार मोठी क्षमता याही संघाकडे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमधून कमबॅक होऊ शकतं. 17 बॉलमध्ये 24ची गरज आहे. दोन्ही सलामीर फलंदाज नॉट आउट आहेत. यावेळेस इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरतून वा भाई वा, मान गे गुरु. षटकार 6 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. परेशची बॅट थांबायचे नाव घेत नाहीये. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि यासोबतच आता समीकरण आलंय 16 चेंडू 18ची गरज. उल्लेख केला आपण की 6 षटकार मारायचे. आणखीन एक. यावेळेस आसमानी टोला उंची घेतले, लांबी कमी, लंगानला प्रेम चेंडूच्या खाली टिपता झेल. फलंदाज मैदानावरती होतात बाद. परेश बॅक टू द पवेलियन. परंतु परेशनं मॅच पूर्णपणे हलकी केली आहे टीमसाठी. फलंदाज बाद झालेत.
मैदानामध्ये आपण पाहिलं वैयक्तिक परेश यांची फलंदाजी जर तुम्ही पाहिली तर 14 चेंडूंमध्ये 36 धावा, 14 चेंडू आणि 36 धावांची जबरदस्त इनिंग खेळत मैदानावरती परेश तंबूच्या आश्रयाला परत आहेत. बॅटर आता मैदानावरती दाखल होणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. येस, न्यू बॅटर मैदानावरती जीवित मात्रे मैदानामध्ये दाखल होतात. धावफलक 62, 62 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. बुमद्यात टाकलेला हा चेंडू प्रथमेशचा चांगला बॉल पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सिंगल येते. या सिंगलनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 63 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. संघाचा धावफलक आपण पाहतोय 14 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 17ची गरज. धावफलक 63. 14 चेंडू 17 हे समीकरण आपण मैदानावरती निश्चितच पाहणार आहोत. हो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू. ती चर्चा आपण करतो वारंवार की मैदानामध्ये कमबॅक होऊ शकतं. पण पाहतो नक्कीच प्रामुख्यानं अतिथी मान्यवरांचं आगमन. यावेळेस आणखीन एक आसमानी टोला. याही वेळेला कडक प्रहार तर आहे. यस, चेंडूने जितकी उंची घेतली तितकीच लांबी प्राप्त करेल आणि बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतोय. 6 धावा. 69 धावा धावफलकावरती आहे. 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 11 धावींची आवश्यकता आपण मैदानामध्ये पाहतोय. 12 चेंडू 11ची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रामुख्यानं या क्रीडांगणाचे असणारे सर्व आणि त्यांच्या प्रयत्नातून नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सुंदर क्रीडांगण आपण सर्व खेळाडूंसाठी निश्चितच उपलब्ध झालेलं आहे. स्पर्धेचे असणारे भक्कम आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय संदीप दादा कोदरे साहेबांचं देखील प्रामुख्यानं आगमन झालेलं आहे. पण दादांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. संदीप दादा कोदरे 11 हा संघ देखील आपण मैदानावरती खेळताना पाहतोय. ओपन हाफ मधून याही संघानं प्रभावित केलं. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचले. सेमीला हमराज मृत्युंजय रेईम 11 टीम सोबत मॅच खेळत असताना आता 80 धावांचा पाठलागामध्ये 12 बॉल 11 वरती मॅच आली. सेकंड लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 11, 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. फलंदाजी करणारा संघ संदीप दादा कोदरे 11 टीमला मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी फक्त 2 मोठे फटके हवे आहेत. परंतु प्रयत्न फिल्डिंग टीम हमराज मृत्युंजय रेईम 11चा असेल. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाण्यासाठी डॉट बॉल टाकायचे, विकेट मिळवायचे. पहिलाच बॉल होता. पिकअप शॉट खेळलाय. जीवित मात्र यांच्या बॅट मधून बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. म्हणून साठे आहेत मिड विकेटला. चेंडू अडवत आहेत. सिंगल येते आणि या सिंगल सोबतच धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती निश्चितच आपण पाहतोय 70 धावा आहेत. सामना जिंकण्यासाठी 10 धावींची गरज. तर वैयक्तिक आपण जर पाहिलं तर सुमित खेळतात 11 चेंडू 29 वरती. सुंदर फलंदाज मैदानावरती. पहिल्या विकेट साठी मोठी पार्टनरशिप, मोठी भागीदारी आपल्याला जी पाहायला मिळाली. ओहो, इथे काय यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. तर यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे. चला टॉस साठी या. गिरीनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन आदरणीय संदीप दादा कोदरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दादांना मी विनंती करला आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यानंतर होणारी जी पुढील मॅच आहे सेकंड सेमीफायनल आहे. तर जाऊया सामन्याकडे. 70 धावा धावफलकावरती असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार.
हो हो हो, इथे हळूवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल सरकार आलेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक पुढे जाते. जवळ पुन्हा एकदा सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल ऑफ लेथ होता. ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय बॉल. डीप कव्हर मध्ये फिल्डर आलेत. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. सेकंड रन इथे कम्प्लीट होईल आणि या 2 धावेंसोबतच धावफलक पुढे जाते. 7 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. चला, धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर CSK 11 टीमचे कॅप्टन आपण या संदीप दादा कोदरे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दादांना मी विनंती करेल आपण या उपस्थित सर्व मान्यवर. सात चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. तर नक्कीच आपण पाहतोय. जस्ट अ मिनिट. नक्कीच थोडस इथे आपण पाहतोय करेक्शन आहे आणि सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 7 ची गरज. थोडीशी स्कोरिंग मिस्टेक. फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेला खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. सेकंड रन साठी गलट सोडले. विशाल सरकार होता डेंजर एंडला. दुसरी रन पूर्ण झाली आणि या दुसऱ्या धावेसोबतच धाव फुल्लक आता पुढे जाते. स्कोर कार्ड 75. 75 धावा. 7 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. जीवित मात्र मैदानावरती आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाणार का हा प्रश्न मोठा आहे, कारण जीवितकडे फार मोठी क्षमता आहे. आदरणीय संदीप दत्त कोदरे साहेबांना मी विनंती करेल आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. सेकंड सेमीफायनल धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध आपण पाहणार आहोत CSK 11. तर चला, CSK 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ओहो, इथे फुल टॉस बॉल होता. हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक आकाश काळे. हो हो हो, क्रुशल मोमेंट होता. क्रुशल मोमेंट होता. आणि आता इथे ऑनफिल्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. अंपायर कॉल आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केला ते पाहूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. चेक केलं जाईल. महेश जाधव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ते चेक करतायत. फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगला आकाशकडून चेंडू हातातून निसटला. मिस झाला. परंतु आता इथे नक्कीच निर्णय आल्यानंतर स्पष्ट होईल की तिथे तो चान्स मिस झालाय का हे आपल्या समोर येणार आहे. तिसरे पंच कळवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर नक्कीच आपण पाहतो पुढील मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय संदीप दादा कोदरे साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि टॉस जिंकला धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन टीमनं. निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विशाल भाऊ कवडे साहेब देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आणि आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन स्थानापन्न व्हायचे. सहा चेंडू 4 धावेंची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. 76 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अगदी साधा सोपा वाटणारा सामना मैदानामध्ये अंतिम षटकाकडे झुकत चाललाय. सेकंड लास्ट ओव्हर मध्ये नक्कीच आपण पाहिलं चांगली गोलंदाजी झाली. मॅच ऑन ठेवले तर आता सामन्याचं समीकरण आलंय. 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू 4 ची गरज. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 4 ची गरज. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 4 ची गरज. 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 6 चेंडू 4 ची ग
त्यामुळे जागेवरतूनच उडवला बॉल हवेत. केवळ पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. हो हो हो, इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न फिकी काहीशी अस्ताव्यस्त आहे. 3 रन पूर्ण, चौथ्या धावेचा कॉल आहे. घट्ट सोडलंय आणि यासोबतच मैदानावरती आपण पाहतोय इथे निश्चितच 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि यासोबतच हा सामना संपलेला. मेगा फायनल मध्ये पोहोचताना आपण पाहतोय संदीप दादा कोदरे 11 टीम कॅम्बॉय चषकाच्या मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक सम्राट मृत्युंजय रहीम 11 टीम दोन्ही संघांना नक्कीच आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानावरती खेळलं. खूप साऱ्या शुभेच्छा. तर यानंतर होणारी पुढील मॅच, चला आता वेळ कमी आहे आपल्याकडे कारण ऑलरेडी जवळपास या मॅचला 1 तासाहून अधिक वेळ खर्च झालेला आहे. फायनली आपल्याला वेळेमध्ये कंप्लीट करायचे. मान्यवर आलेले आहेत. बक्षीस वितरण समारंभ देखील आहे. त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करा. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन टीम आपण स्पीडअप करा आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या.